सोनेरी शिवजयंतीचा आला, दिवस सोनेरी शिवजयंतीचा आला, आनंद घेऊनी हा सुवर्ण दिन आला, आनंद घेऊनी हा सुवर्ण दिन आला. शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊया, शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊया, या सुवर्ण दिनी त्यांचे स्मरण करूया, या सुवर्ण दिनी त्यांचे स्मरण करूया. श्रोते हो, आज शिवजयंती. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील जाधव घराण्यातील लखुजीराव व म्हाळसाबाई यांच्या कन्या राजमाता जिजाऊ यांनी शहाजीराजे भोसले यांच्यासोबत विवाह करून राजनीती व युद्धकलेचा वारसा स्वराज्यासाठी सार्थकी लावला. लखुजीराव जाधव यांच्यासारख्या मातब्बर सरदाराची कन्या असल्याने त्या युद्धकला व राजकारणात निपुण होत्या. अशातच 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिवाचा जन्म झाला. शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीच्या कृपाप्रसादाने पुत्रप्राप्ती झाली म्हणून त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. पुण्यात असताना जिजाऊंनी लाल महालात राहून शिवरायांना युद्धकला, राजनीती व रयतेवर प्रेम करायला शिकविले. जिजाऊंनी अनेक संकटांचा सामना करत शिवरायांना हिंदवी स्वराज्याचा संस्थापक म्हणून घडविले, जो खऱ्या अर्थाने जिजाऊंचा अनमोल वारसा आहे. सोबतच शिवरायांना रामायण, महाभारत व थोर पुरुषांच्या गोष्टी सांगून त्यांच्यावर पराक्रम, धैर्य आणि न्याय यांच्यासारखे उच्च संस्कार केले. आई जिजामाता यांचे स्वराज्य स्वप्न होते, परंतु शिवरायांचे वडील शहाजीराजे हे
घनदाट जंगल असलेल्या झाडाझुडपांनी वेढलेल्या रायरी शहराच्या मंदिरात शिवराय व त्यांच्या मावळ्यांमध्ये स्वराज्याचा निर्णय झाला. तेव्हा शिवराय वयाने खूप लहान होते, परंतु त्यांच्या विचारांची भरारी खूप मोठी होती. आता आपले ठरले. आता आपला एकच मार्ग. आपल्या ध्येयासाठी आपण झटायचे आणि वेळ पडली तर प्राणांची आहुती सुद्धा द्यायची. यावर शिक्कामोर्तब झाले आणि तेथून हिंदवी स्वराज्याला सुरुवात झाली. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध आणि मोगलशाही विरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. शिवरायांनी महाराष्ट्रात मराठा साम्राज्याची स्थापना 25 एप्रिल 1645 रोजी केली. यानंतर 6 जून 1674 रोजी शिवरायांचा रायगडावर अधिकृत राज्याभिषेक होऊन मराठा स्वराज्य हे एक स्वतंत्र मराठा साम्राज्य म्हणून घोषित केले. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील एक अद्वितीय पराक्रमी आणि